नमस्कार, मी अवंतिका सर घेऊन आले आहे सर्वांसाठी एक नवीन शो ज्याचं नाव आहे बिंदास बोल. आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आजचा आपला टॉपिक आहे भगवद्गीता. आपण त्याला आपल्या रिअल लाईफमध्ये कसं काय इम्प्लिमेंट करू शकतो, भगवद्गीता ॲज अ मॅन्युअल. आणि हेच आपल्याला सांगण्यासाठी आपल्यासोबत खूप स्पेशल गेस्ट आहे ज्यांचं नाव आहे डॉक्टर संदीप लोखंडे, ज्यांना सुबुद्धी राय दास या नावाने देखील ओळखलं जातं. ते एक डेंटिस्ट असून ॲट द सेम टाईम इम्प्लॅन्टॉलॉजिस्ट पण आहे आणि ते इस्कॉन संस्थेशी देखील ते निगडीत आहे. नमस्कार सर. नमस्कार. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कसे आहात तुम्ही? मी मजेत. येस. सो सर, मला विचारायचं होतं की तुम्ही एक डेंटिस्ट आहात, ॲट द सेम टाईम इम्प्लॅन्टॉलॉजिस्ट पण आहात, पण ॲट द सेम टाईम तुम्ही आपल्या इस्कॉन संस्थेशी देखील निगडीत आहात. तर या सगळ्यांचं ताळमेळ आणि तुम्ही या भक्ती मार्गाकडे कसं काय वळालात? वास्तविक ज्यावेळेस कॉलेज लाईफमध्ये होतो त्यावेळेस इस्कॉन संस्थेतर्फे दरवर्षी भगवद्गीता आणि इतर प्रयत्न होतो. भगवद्गीता आणि इतर पुस्तकांच्या वितरणाचा प्रयत्न होतो. तर त्याच प्रयत्नामध्ये एका भक्तानी माझ्याशी संपर्क केला आणि त्यांच्या संपर्कात आल्यानंतर ती भगवद्गीता मी स्वीकार केली, त्याला वाचायचा प्रयत्न केला आणि मग त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यानंतर संस्थेशी जोडल्या गेलो आणि परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांच्याकडून 2003मध्ये दीक्षा प्राप्त झाल्यानंतर विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीता आणि त्यावर आधारित जे सिद्धांत आहेत ते समजून देण्याचं कार्य करण्याला आरंभ केला. तर आपला जो व्यवसाय आहे, आपली पारिवारिक जबाबदारी आहे, सामाजिक जबाबदारी आहे, या सगळ्यांना सांभाळत जर आपण आपला पाया हा आध्यात्मिकतेचा ठेवला तर नक्की आनंदाने प्रत्येक गोष्ट करत पुढे जाऊ शकतो. तर माझ्या वैद्यकीय व्यवसायासोबतच आध्यात्मिक स्वतःची साधना आणि इतरांसाठी प्रचार कार्याचं कार्य निरंतर चालू आहे. नक्कीच सर. तुमची जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे. ऐकूनच एवढं असं वाटलं की फ्रॉम बिझनेस डॉक्टर टू स्पिरिच्युअल पाथमध्ये. तर स्पिरिच्युअलिटीने तुमच्या आयुष्यात काय बदल घडून आणले? वास्तविक आध्यात्मिकता, स्पिरिच्युअलिटी, आपण नेहमी दोन गोष्टी ऐकतो. एक ऐकतो रिलिजन आणि एक असते स्पिरिच्युअलिटी. ॲक्च्युली जो रिलिजन आहे ना, धर्म जो आहे, वास्तविक धर्माची मूळ व्याख्या वेगळी, पण आपण रिलिजनला कन्सिडर करू. रिलिजन हा आपल्या शरीराशी संबंधित आहे की माझा जन्म कुठल्या रिलिजनमध्ये झाला, माझे माता पिता कोणत्या धर्माचे आहेत, त्याच्यानंतर माझं संगोपन कसं कोणत्या धर्मामध्ये झालेलं आहे, मी दिसतो कसा, हा भाग रिलिजनचा झाला. परंतु आध्यात्मिकता, स्पिरिच्युअलिटी याचा आपल्या शरीराशी संबंध नाही. स्पिरिच्युअलिटी अर्थात आत्म्याचा संबंध आहे आणि त्या स्तरावर या जगातला प्रत्येक व्यक्ती एक समान आहे. राईट. तर ज्या वेळेस हे आत्मा केंद्रित, आत्म्याशी संबंधित ज्ञान प्राप्त होतं, जो भगवद्गीतेचा मूळ विषय आहे, तेव्हा आपण बाह्य गोष्टीशी अधिक कोरिलेट नाही करत. निश्चित यश मिळवायचा प्रयत्न करतो, परंतु त्या यशावर आपलं आयुष्य आणि आपला आनंद ठरवत नाही. खरा आनंद आपण आतून अनुभवू शकतो, जो आपल्याला स्पिरिच्युअलिटीने प्राप्त होतो. तर आध्यात्मिकतेची कास धरून, स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी करून आपण आपलं व्यावसायिक, आपलं पारिवारिक, आपलं सामाजिक आयुष्य याच्यामध्ये समतोल साधू शकतो आणि या समतोलामुळे आपण निश्चित आनंदी राहू शकतो आणि आपल्यासोबत जे इतर आहेत त्यांनाही आनंदी ठेवू शकतो. सर, आता तुम्ही आनंदाविषयी बोललात, तर आपण आजच्या जगामध्ये कुठे ना कुठे आनंद जगायला, म्हणजे आपण प्रेझेंट मुवमेंटमध्ये जगायला विसरतो आणि आपण आपल्या पास्ट किंवा फ्युचरमध्येच असतो. तर आनंदाची ही खरी व्याख्या काय? वास्तविक आपण
आजच्या या जगामध्ये जो आनंद बघतो ना तो वस्तूंमध्ये शोधतो. म्हणजे माझ्याकडे मोठी कार आली तर मी आनंदी होईल, माझं मोठं घर असेल तर मी आनंदी होईल, जर माझ्याकडे 1 मिलियन लाईक्स असतील तर मी आनंदी होईल. राईट. तर आपण आनंदाची व्याख्या किंवा आनंदाची तुलना आपल्याकडे असलेल्या वस्तूंशी करतो, मृत वस्तूशी, जे डेड आहे है ना. ह्या वस्तू डेड आहेत. या डेड वस्तूंसोबत, या मृत वस्तूंसोबत आपण चेतनामय आनंदाची तुलना जेव्हा करतो तेव्हा अपयशच पदरी येतं है ना. हो. माझे गुरु महाराज नेहमी सांगतात, ॲक्च्युली वी शुड लव पीपल अँड यूज थिंग्स. पण आजच्या जगामध्ये पीपल यूज पीपल अँड लव थिंग्स. आपण वस्तूंवर प्रेम करतो आणि माणसांचा, लोकांचा वापर करतो. हे चुकीचं आहे. राईट. जोपर्यंत आपण वस्तू केंद्रित आनंद, हा आपला खरा आनंद आहे, ही संकल्पना सोडत नाही तोपर्यंत खरा आनंद प्राप्त होऊ शकत नाही. आणि जसं तुम्ही म्हटलात, आपण या क्षणी जगायचं सोडून देतो है ना. आपण भूतकाळाचा विचार करत चिंतित असतो, भूतकाळाचा विचार करत असतो, कारण मी हे करू शकलो नाही किंवा मी हे असं केलं असतं, किंवा भविष्याची चिंता करतो. जसं इंग्रजीमध्ये म्हणतात ना, पास्ट इज अ हिस्ट्री, फ्युचर इज द मिस्ट्री, प्रेझेंट इज द प्रेझेंट, प्रेझेंट इज द गिफ्ट ॲक्सेप्टेड. आपण काय करतो, भूतकाळामध्ये विचार करत बसतो, भविष्याची चिंता करत बसतो आणि आज जगायचं विसरून जातो. वास्तविक प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. एवढंच नाही, आपण प्रत्येक क्षण जगला पाहिजे. जेव्हा आपण आत्ताचा क्षण जगायला सुरुवात करू ना, नक्की आनंदी हो. येस सर, खरंच तुम्ही आनंदाची खूप सुंदर व्याख्या सांगितली. आपण जर स्पिरिच्युअलिटीबद्दल बोलतोय आता, तर स्पिरिच्युअलिटीचा खरा अर्थ काय? आपण स्पिरिच्युअलिटी म्हणतो तर आपण ट्रेडिशनल कपडे घालतो किंवा कपाळावर गंध लावतो, तर फक्त एवढा स्पिरिच्युअलिटीचा अर्थ आहे का? स्पिरिच्युअलिटीचा अर्थ नक्की काय? आणि तुम्ही एका 20s मध्ये असलेल्या व्यक्तींना, मुलांना, मुलींना स्पिरिच्युअलिटी हे कसं सांगाल, जे ते पहिल्यांदा ऐकत असतील कदाचित, किंवा कदाचित त्यांना माहीत पण असेल? बघा, गंध तर मी पण लावलाय. हम्म. प्रभुपादांचे गुरु, प्रभुपाद ज्यांनी इस्कॉन संस्थेची स्थापना केली, त्यांचे गुरु म्हणतात, गलाकंठी माथे तिलक येतो कलीर चेला. म्हणजे बाह्य दिखाव्यावरून आपण आध्यात्मिक आहोत हे ठरत नाही. माहिती आहे, बाह्य रूपाने आपल्या दिसण्यावरून जर भक्त बनायचं असेल तर आपण 50 रुपयात भक्त बनू शकतो. 20 रुपयाची कंठीमाळा आणि 30 रुपयाचा तिलक, झालो भक्त. हा आता थोडासा कमी प्राईसचा भक्त आहे. नंतर मग एक कुर्ता घातला आणि पांढरा कुर्ता घातला की आपण 250 रुपयाचे भक्त झालो. त्याच्या खाली जर 250 रुपयाची धोती घातली तर आपण 500 रुपयाचे भक्त झालो. तर आध्यात्मिक असणं, स्पिरिच्युअल असणं हे बाह्य आवरणावरून, बाह्य वेशभूषेवरून निर्धारित नाही होऊ शकत. राईट. स्पिरिच्युअलिटी, जसं तुम्ही म्हणालात की जर संक्षिप्तपणे स्पिरिच्युअलिटीविषयी समजून घ्यायचं असेल तर आध्यात्मिकता ही वायफाय सारखी आहे, जी दिसत नाही. पण जर त्या आध्यात्मिकतेशी आपण कनेक्ट झालो तर मग 5Gच्या स्पीडने आपण पळायला लागतो. कनेक्शन लॉस्ट झालं नाही पाहिजे. स्पिरिच्युअलिटी इज लाईक अ वायफाय, वी नीड टू कनेक्ट इट. वास्तविक प्रत्येक व्यक्ती जो जिवंत आहे तो स्पिरिच्युअल आहे. स्पिरिच्युअल, दॅट विच इज रिलेटेड टू स्पिरिट. स्पिरिट म्हणजे आत्मा. आणि एकदा का आत्मा शरीरातून निघून गेला, समजा माझ्यामध्ये आता आत्मा नाही आहे,
आणि तुम्ही माझ्याशी पॉडकास्ट करताय. आतमध्ये आत्मा नाही आणि मी मी असे हात हलवतोय, हातवारे करतोय. तुम्ही इमिडिएटली साइन आउट करून निघून जाल, भीती वाटेल. राईट. नक्कीच. आतमध्ये आत्मा आहे म्हणून मी जिवंत आहे. अँड दॅट सोल विदिन इज नोन ॲज स्पिरिट, अँड रिलेटेड टू दॅट स्पिरिट इज स्पिरिच्युअलिटी. आतमध्ये आत्मा आहे आणि त्याच्याशी संबंधित जे आहे ते अध्यात्म आहे. राईट. तर स्पिरिच्युअलिटी आपण जिवंत असण्याचा पुरावा आहे. स्पिरिच्युअलिटी एक वायफाय आहे जो आपल्याला दिव्य आनंदाशी कनेक्ट करतो. नक्कीच सर. मग स्पिरिच्युअल व्यक्तीची दिनचर्या कशी असते? तो किती वाजता उठतो किंवा त्याची डेली लाईफ कशी असते एका स्पिरिच्युअल पर्सनची? स्पिरिच्युअल व्यक्तीची दिनचर्या ही तशीच असते जशी इतर व्यक्तींची असते. असं नाही की स्पिरिच्युअल व्यक्ती जो आहे तो काट्यांवर झोपतो किंवा चटईवरच झोपतो. काही जण प्रेफर करतात. असं नाही की तो काहीतरी वेगळा आहे. मी एक उदाहरण सांगतो. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुन आणि दुर्योधन दोघेही युद्ध करत होते. करेक्ट. हो. अर्जुन बाण मारत होता, ते बाण फुलांचे बनलेले नव्हते. असं नाही की अर्जुन एकदम सॉफ्ट बाण मारत होता, तो स्पिरिच्युअल आहे ना. नाही. अर्जुन पण तेवढ्याच तीव्रतेने युद्ध करत होता जेवढ्या तीव्रतेने दुर्योधन युद्ध करत होता. अंतर हे आहे की दुर्योधन हा स्वकेंद्रित होऊन स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला राज्य मिळावं, स्वतःचं अधिपत्य असावं, स्वतःला सर्व भोग करता यावे यासाठी युद्ध करत होता. आणि अर्जुन युद्ध करत होता कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी. तर अंतर एवढंच आहे. जसं शास्त्रामध्ये वर्णन येतं, आत्मेंद्रिय प्रीतिवांछा तार बोले काम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा धरी प्रेमणा. जेव्हा आपण आपल्या इंद्रियांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो आपण आत्मकेंद्रित आहोत, आणि जेव्हा आपण भगवंतासाठी, आत्म्याच्या संगोपनासाठी कार्य करतो तेव्हा आपण स्पिरिच्युअल आहोत, अध्यात्मवादी आहोत. तर जो अध्यात्मवादी असतो तो आपली दिनचर्या अशा पद्धतीने करतो जेणेकरून त्याचा आत्मिक विकास व्हावा. राईट. आणि मग त्यासाठी जसं तुमच्या प्रश्नाचा तंतोतंत अर्थ जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तो केव्हा उठतो? तो उठतो तेव्हा जेव्हा वास्तविक मानवांनी उठायला हवा. तुम्ही कधी बघितलं का की कुठले पक्षी आहेत ते 10 वाजता उठले? कोंबडा आळशी बनला आणि 11 वाजता बाग द्यायला लागला? नाही. किंवा पक्षी रात्री सगळीकडे फिरून 12-12, 1-1 वाजेपर्यंत फिरतायत, उडतायत? नाही. ते निसर्गाचा नियम पालन करतात. सूर्योदयापूर्वी पक्ष्यांची किलबिल सुरू होऊन जाते. राईट. सूर्यास्तानंतर ते आपली दिनचर्या थांबवतात, रात्री झोपायला जातात. तर जो आध्यात्मिकतेचं काज धरून चालणारा व्यक्ती असतो, द वन हु इज स्पिरिच्युअल, ही फॉलोज द लॉज ऑफ नेचर. तो निसर्गाच्या नियमांचं पालन करतो. आणि निसर्गाचे नियम सांगतात की सकाळ उठण्यासाठी आहे, सूर्योदय आपण बघितला पाहिजे. आणि जर आपल्याला सूर्योदय बघायचा आहे तर सूर्योदयाच्या पूर्वी उठलं पाहिजे. म्हणून आध्यात्मिकतेची कास धरणारा व्यक्ती ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतो. तो उठतो ब्रह्ममुहूर्त, अर्थात सूर्योदयापासून 1 ते 1.5 तास आधी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे आयुष्यामध्ये ते तो करतो. आणि ते काम म्हणजे आपल्या आत्म्याचं संगोपन. आणि मग त्यासाठी आम्ही हरे कृष्ण महामंत्राचं नामस्मरण करतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे वास्तविक ब्रेकफास्ट आहे आत्म्याचा, है ना. तो उठतो, स्वतःला स्वच्छ करतो आणि आत्म्याला खाऊ घालतो.
त्यानंतर मग जसं जसं जसा जसा दिवस वर येतो, मग आपले जे व्यावसायिक कर्म आहेत ते सगळे करण्याचा प्रयत्न करतो. आणि जशी संध्याकाळ होते, हां, यात कधी कधी फरक पडतो कुणाचा व्यवसाय कसा आहे त्यानुसार, पण कमीत कमी दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा आत्म्याच्या संगोपनासाठी, भगवंताच्या नामस्मरणासाठी वापरला पाहिजे. आणि ही खरी दिनचर्या आहे. भक्तिविनोद ठाकूर, जे शिल प्रभुपादांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, त्यांचे वडील, जे खूप मोठे वैष्णव संत होते, त्यांची दिनचर्या अशी होती, ते पूर्ण दिवसभरामध्ये फक्त 2 तास झोपायचे आणि अनगिनत भजन त्यांनी लिहिले, खूप भक्ती करायचे, दररोज 64 माळा जप करायचे. आपल्याला वाटेल की कदाचित ते काही कामधंदा नसतील करत. ते ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये जज होते आणि त्यांची जज वर राहण्याची इच्छा नसताना सुद्धा ब्रिटिश गव्हर्नमेंटनी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही तुमचं पद सोडू नका. त्यासाठी त्यांच्या घरापासून ते कोर्टापर्यंत ब्रिटिश गव्हर्नमेंटनी एक रेल्वे ट्रॅक टाकलेले, जेणेकरून प्रवासामध्ये त्यांचा वेळ अधिक खर्च होऊ नये. आजही जर तुम्ही बेंगॉलमध्ये गेलात ना, तर मायापूरपासून जवळच गोद्रुम द्वीप आहे. मायापूरपासून जवळच गोद्रुम द्वीप आहे, नवद्वीपांपैकी एक. तर तिथे भक्तिविनोद ठाकूरांचं घर आजही आहे. त्यांच्या घरापासून ती नॅरो गेज लाईन जाते. आता ती बंद झाली आहे, म्हणजे आय थिंक 5-10 वर्षापूर्वीपर्यंत ती ट्रेन चालायची. नॅरो गेज आहे, आता तर मीटर गेज आणि नंतर ब्रॉड गेज रेल्वेज भारतामध्ये आला. तर त्यांच्या घरापासून ते कोर्टापर्यंत ती ट्रॅक टाकलेली. का? कारण त्यांची पूर्ण दिनचर्या ही स्पिरिच्युअलिटीवर आधारलेली होती. आणि त्याचा अर्थ असा नव्हता की ते त्यांच्या व्यवसायामध्ये कमी. जो खटला महिन्यानुमहिने चालायचा, जो खटला महिन्यानुमहिने चालायचा, भक्तिविनोद ठाकूर 10 ते 15 मिनिटामध्ये त्याचा निवाडा करून टाकायचा. राईट? सो स्पिरिच्युअलिटी इन्क्रीजेस युअर इफिशियन्सी. आपली क्षमता, आपली सत्सद्विवेक बुद्धी याचा विकास करते. म्हणून आध्यात्मिकतेची कास धरली पाहिजे. आणि आध्यात्मिकतेची कास धरलेल्याची दिनचर्या ही अशी असते. नक्कीच सर, स्पिरिच्युअलिटी म्हणजे ही एक एनर्जीच आहे जी आपण वाईब्समध्ये फील करतो, आपले इंट्युशन्समध्ये फील करतो, हे नक्कीच आहे. पण आजच्या सोशल मीडियाच्या यूथमध्ये प्रत्येकजण हा कुठे ना कुठे जेलसी, कंपॅरिझन या सर्वांमध्ये अडकलाय. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? डेफिनेटली. आत्ताच काही दिवसांपूर्वीच मी एक सेमिनार घेतलेला, तुमच्याच इस्कॉन नाशिकमध्येच मी सेमिनार घेतलेला, फ्रॉम फोमो टू मोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. आजचा प्रत्येक व्यक्ती, आजच्या जगात जगणारा प्रत्येक व्यक्ती हा या FOMO ने ग्रासलेला आहे, फिअर ऑफ मिसिंग आउट. अगदी सारखं आपण आपला मोबाईल बघतो, मेसेज आलाय का, काय नोटिफिकेशन आहे, काही नोटिफिकेशन मिस तर नाही होते ना. मी असंच हसत हसत कधी म्हणतो की जशी एखादी स्त्री असते ना, जिचं छोटंसं बाळ असतं 3-4 महिन्याचं, ती त्याला डायपर घालते आणि 2-2 मिनिटाला हात लावून चेक करते त्यांनी सू केली का नाही, सू केली का नाही, सू केली का नाही. तसं आपण सारखंच मोबाईलवर बघत असतो की व्हॉट्सअपनी सू केली का नाही, फेसबुकनी सू केली का नाही. राईट? आपण व्यस्त आहेत का? कारण आपण एका प्रयत्नामध्ये आहेत की मी सगळ्यांना अटेंड करू शकलो पाहिजे, मी सगळ्यांच्या नोटीसमध्ये असलो पाहिजे, सगळ्यांनी मला लाईक केलं पाहिजे, सगळ्यांनी मला प्रेज केलं पाहिजे. आपण एक्सटर्नल व्हॅलिडेशनवर डिपेंड राहतो, है ना. दुसऱ्यांच्या संमतीवर आपलं जीवन चालतं. आपण आपल्या आयुष्याचा, आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊन टाकतो. राईट? तर या स्थितीमुळे मग काय होतं, फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे मग जग तर असं नाहीये, या जगाला तर काहीच पडलं नाहीये की मला काय मिळालं पाहिजे.
आणि मग जेव्हा ते मिळत नाही त्यावेळेस मग डिप्रेशन, स्ट्रेस, अँझायटी, मग एकलकोंडा होऊन जातो व्यक्ती. तो विचार करतो की कसं होईल माझं, जर मला सगळ्यांनी लाईक नाही केलं तर माझं आयुष्य तर संपून जाईल. आणि म्हणून त्यासाठी तो अधिकाधिक प्रयत्न करतो बाह्य गोष्टी दाखवण्याचा. राईट, जे तो नाही आहे ते तो दाखवायचा प्रयत्न करतो. आणि त्या प्रयत्नामध्ये मग खोटारडेपणा येऊन जातो, त्या प्रयत्नामध्ये फसवण्याची प्रवृत्ती येऊन जाते, त्या प्रयत्नामध्ये स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न येऊन जातो. आणि मग निर्माण होतो द्वेष, मग निर्माण होते असूया, मग निर्माण होते रॅट रेस, कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट. राईट, रॉंग कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट. नक्कीच. आणि मग त्याला बळी पडून तुम्ही विश्वास नाही करू शकणार, आजही भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे. का? कारण ते अपेक्षांचं ओझं आहे, फिअर ऑफ मिसिंग आउट आहे. नाही, भगवद्गीतेत कृष्ण सांगतात, स्वधर्मो निधनम श्रेय परधर्म भयावह. अरे आपलं जे आहे ना त्याच्यामध्ये जगणं खूप श्रेयकर आहे, ते योग्य आहे, ते आवश्यक आहे. दुसऱ्याशी कंपॅरिझन याच्यासाठी नको है ना. ओनिडाची ऍड यायची, नेबर्स एन्व्ही ओनर्स प्राईड. आज माझ्याकडे जी असलेली कार मला आनंद देत नाही, शेजारच्या घरची कार मला आनंद देते जर ती माझ्या कारपेक्षा छोटी असेल तर, आणि ती माझ्या कारपेक्षा मोठी असेल तर माझी कार मला दुःख देते. का? कारण आपण आपला आनंद दुसऱ्यांवर ठरवून दिलाय की तुम्ही ठरवा, है ना. आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण सांगतो तुम्ही डिसाईड करू शकता मला आनंदी ठेवणार का दुःखी ठेवणार याचं. राईट. तर वास्तविक ही जी असूया आहे, जेलसी आहे, हे आपल्या स्ट्रेसचं कारण आहे. म्हणून भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात की इतरांना जर आपल्याला बघायचं नाही या जगामध्ये, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. या जगातल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपण नॉन एन्व्हियस, अद्वेष्टा, द्वेषरहित असलं पाहिजे. कुणाचाही द्वेष नको करायला. मैत्रः करुण एव च, इतरांशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवला पाहिजे. राईट. तर आपण आनंदी राहू आणि इतरांशी असलेले आपले संबंध तेही दृढ राहतील, कारण मैत्रीवर आधारित संबंध टिकून राहतात. द्वेषावर आधारित संबंध हे एक आग निर्माण करतात, त्यात दोघेही जळतात. नक्कीच सर, तुम्ही ऍक्च्युली हा टॉपिक खूप छान समजून सांगितला. मी एन्झायटी आणि डिप्रेशन याकडे नंतर येईलच, पण सध्या मला विचारायचं होतं, तुम्ही म्हटलात फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट मध्ये आपण कुठे ना कुठे स्वतःला शोधणं राहून जातो, स्वतःचा इनर पीस. स्वतःबद्दलच आपल्याला कधी ना कधी माहितीच नसतं की आपल्याला नक्की काय आवडतं, आपण आपल्यात नक्की चांगलं काय. तर या बाबतीत भगवद्गीतेमध्ये काय सांगितले इनर पीस बद्दल, स्वतःला जाणून घेण्याबद्दल? भगवद्गीतेमध्ये जर आपण बघितलं तर पहिला जो अध्याय आहे तो अर्जुनाच्या फोमो असण्याचा आहे. अर्जुना वॉज मिसिंग आउट. काय मिस करत होता अर्जुन? किम नो राज्य न गोविंद. अरे कृष्णा, मला एवढं मोठं राज्य जर मिळालं काय फायदा, माझेच सगळे संबंधी नसतील तर. खूप आनंद जरी मिळाला पण ज्यांच्यासोबत तो आनंद शेअर करायचा तेच नसतील तर काय फायदा. वर्णसंकर होईल, त्यानंतर धार्मिक प्रथा बंद पडतील, हे सगळा विचार अर्जुन करायला लागला. आणि त्या सगळ्या विचारामध्ये पूर्णपणे त्रस्त होऊन तो अँझायटीचा अनुभव करायला लागला. कृष्ण अर्जुनाला म्हणतो, वेपयुत्थ शरीरे मे रोमहर्षस्य जायते गांडीवम संस्रते हस्ताम त्वक् चैव परिदह्यते. माझे हातपाय कापतायत, तोंड कोरडं पडलंय. कोण बोलतोय? अर्जुन, जो त्याच्या एका बाणाने सगळ्या सैन्याला पराजित करण्याची शक्ती ठेवतो.
तो अर्जुन असं म्हणतोय. आणि त्यानंतर तो कृष्णाला प्रश्न विचारतो. वास्तविक अर्जुन काय विचारतोय? कृष्णा, मी युद्ध करू की नको करू? माझी इच्छा नाहीये युद्ध करायची. आणि जेव्हा त्याला उत्तर द्यायला कृष्ण सुरुवात करतात, दुसऱ्या अध्यायापासून कृष्ण उत्तर द्यायला सुरुवात करतात, तर कृष्ण सर्वप्रथम अर्जुनाला हे नाही सांगत की युद्ध कर किंवा नको करू. कृष्ण अर्जुनाला सांगतात, तू कोण आहेस? तुझं वास्तविक स्वरूप काय? कृष्ण सांगतात, तू आत्मा आहे, जो बालपणापासून यव्वन अवस्थेमध्ये, यव्वन अवस्थेतून प्रौढावस्थेमध्ये, प्रौढ अवस्थेमधून वृद्धावस्थेमध्ये स्थित्यंतरित होत असतो. भगवद्गीता 2.13. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. अर्जुन, तू आत्मा आहेस, जो या शारीरिक चक्रामधून स्थित्यंतर करतो आणि नंतर दुसरा देह धारण करतो. तर तुला चिंतित व्हायची गरज नाही. आणि मग कृष्ण अर्जुनाला जे ज्ञान देतात ना, ते ज्ञान एवढं अगाध आहे की ज्या ज्ञानाद्वारे व्यक्ती स्वतःची क्षमता, स्वतःचं खरं वास्तविक स्वरूप समजू शकतो. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. कृष्ण सांगतात, अरे तू का रडतोय? ना तुला कुणी मारू शकतं, ना तुला कुणी कापू शकतं, ना तुला कुणी सुकवू शकतं, ना कुणी तुला उडवू शकतं. तू अविनाशी अजर आत्मा आहेस, अचिंत्य आत्मा आहेस. आणि जेव्हा आपण हे जाणतो, मला कुणी मारूच नाही शकत, मरणाची भीती राहील, अजिबात नाही. कुणी मला तोडूच शकणार नाहीये. माहितीये, सॉक्रेटिस नावाचे एक तत्वज्ञ होऊन गेले, ग्रीक तत्वज्ञ. त्यांना राजांनी बंदिस्त केलं, शिपायांनी त्यांना दोरखंडामध्ये, जंजीरमध्ये बांधून ठेवलं. तेव्हा ज्या शिपायांनी त्यांना बंदिस्त केलेलं होतं, त्यांना ते काय म्हणतात माहितीये? तुम्ही मला नाही मारू शकत. शिपाई म्हटले, का नाही मारू शकत? तुम्हाला ऑलरेडी राजांनी आज्ञा दिली, त्या आज्ञेनुसार आम्ही बंदिस्त केलेलं आहे. सॉक्रेटिस म्हणतात, तुम्ही मला धरूच शकत नाही, तर मला बांधणार कसं आणि मारणार कसं? जेव्हा की ते बंदिस्त होते. सॉक्रेटिस भगवद्गीतेचा अभ्यास करायचे. ते सांगतात की तुम्ही माझ्या शरीराला बांधलंय, माझा आत्मा तर स्वच्छंदी आहे ना. तुकाराम, आपले लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना त्यांनी खूप सुंदर एक टीका लिहिली भगवद्गीतेवरची, गीता रहस्य म्हणतात त्याला. ते एक सुंदर ओळी येतात लोकमान्य टिळकांच्या संबंधित. वाढू दे कारागृहांच्या भिंतीची उंची कितीही, भिंतीच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी, मुक्त तो रात्रंदिनी. जो आत्मा आहे सुंदर. तो निरंतर मुक्त असतो, तो कधीच बंदिस्त होऊ शकत नाही. कुणामध्येही क्षमता नाहीये की त्याला बंदिस्त करू शकेल. पण आपण बंदिस्त होऊन राहतो, कारण आपण आपल्या आत्म्याची ओळख विसरलेलो आहोत. म्हणून आध्यात्मिकता शिकवते, वी शुड ट्रॅव्हल विदिन, नॉट आउटसाइड. जसं तुम्ही प्रश्नामध्ये म्हटलात की आपण बाहेर सगळं काही शोधायचा प्रयत्न करतो, आतमध्ये शोधायचा प्रयत्न करत नाहीत. आपण ना थोडासा सरळ जात असताना यू टर्न घेतला पाहिजे, आत घुसलं पाहिजे. जर आपण आतमध्ये जाऊन आपल्या आत्म्याला शोधायचा प्रयत्न केला, तर नक्की आत्मा अजर आहे, अविनाशी आहे, अव्यक्त आहे. राईट? जो अविनाशी आहे त्याला इतर कुठल्या गोष्टीची भीती असणार आहे? भीतीच नाही राहणार आहे. सो टू नो अवर सोल इज द की टू बी फिअरलेसनेस, टू बी फिअरलेस. सो टू नो अवर सोल इज द की टू बी फिअरलेस. अभय मिळतं. आणि जेव्हा आपण आत्म्याला जाणतो आणि परमात्म्याशी, भगवंताशी शरणागत होतो, अभय चरण अरविंद रे, भगवंताशीच ज्यावेळेस शरणागत होतो, तर आपण हा प्रवास बाहेर न करता आपल्या आत करणं खूप आवश्यक आहे. म्हणून भगवद्गीतेचा पहिला सिद्धांत कृष्ण अर्जुनाला समजवतात की तू कोण आहे हे जाण,
तुझी क्षमता काय आहे हे जाण, तुझ्यामध्ये किती कॅपेबिलिटी आहे हे जाण. आणि जेव्हा आपण हे जाणतो आणि त्यानुसार जीवन जगायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपण स्वतःमध्येच आनंद घेऊ शकतो. राईट? आनंद नक्कीच. हा शेजारच्या कारमध्ये नको, आपल्याच कारमध्ये शोधला पाहिजे. आणि जी कार आपल्या हृदयात आहे, आत्म्याच्या रूपात. हरे कृष्ण. नक्कीच सर, तुम्ही खूप सुंदरपणे आज सांगितलं. आता तुम्ही म्हटलात जसं की आपण आपल्या स्वतःशी बोललं पाहिजे, आपल्या आतच प्रभूचा वास असतो. तर आपण आपल्या आतल्या प्रभूंशी कसं काय ओळखायचं की आपल्या आत देखील प्रभू आहे. अर्थात ते प्रत्येकाच्या आत असतात, पण आपण आजच्या आपल्या बिझी लाईफमध्ये एवढं हरून गेलोय की आपण आपल्या आतल्या प्रभूशीच बोलत नाही. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? एक वेश्या होती, तिचं नाव होतं पिंगळा. तर ती वेश्या खूप सुंदर होती आणि ती खूप सुंदर श्रृंगार करायची. आणि त्या श्रृंगारानंतर ती दारावर उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना आकर्षित करायची. आणि असं कधीच व्हायचं नाही की तिला बघितलं आणि कुणी आकर्षित नाही झालं. तर तिचं असं जीवन चाललेलं होतं. तर एक दिवस ती अशीच सुंदर तयार होऊन दारावर उभी होती. तिच्याकडे एकही ग्राहक आला नाही, एकही पुरुष आला नाही. ती आत आली आणि तिने स्वतःचं थोडंसं सिंहावलोकन केलं. ती विचार करायला लागली, हे असं का झालं. ही गोष्ट सत्ययुगामध्ये. त्यावेळेस तिने खूप सुंदर श्लोकांची रचना केली. त्यातला एक श्लोक म्हणजे संतं समीपे रमणं रतिप्रदं वित्तः प्रदं नेत्य इमं विहाय अकामदं दुःख भय आदिशोक मोह प्रदम तुच्छ अहम भजेग्य. ती खूप सुंदर सांगते, संतम समीपे रमणम रतिप्रदम, मला खूप आनंद प्रदान करणारा, माझं भलं इच्छिणारा आणि जो सतत मला रममाण ठेवू शकतो असा परब्रह्म भगवान माझ्या हृदयात आहे. संतम समीपे, ही इज व्हेरी क्लोज, माय डिअर वन इज व्हेरी नियर. राईट? तो खूप जवळ आहे. पण मी काय केलं, मी त्याला सोडून दिलं. संतम समीपे रमणम रतिप्रदम वित्तः प्रदम नित्य इमं विहाय. आणि मी काय केलं, त्याला सोडून दुसऱ्याला शोधायचा प्रयत्न केला, दुसऱ्यांशी संबंध स्थापित करून आनंद मिळवायचा प्रयत्न केला. पण त्यामुळे मला काय प्राप्त झालं, अकामदम, दुःख, भय, शोक, हे सगळं प्राप्त झालं. का? कारण मोहप्रदम तुच्छ अहम भजेग्य. कारण मोहित होऊन मी इतरांना संतुष्ट करायचा प्रयत्न करत राहिले. वास्तविक सत्ययुगामध्ये वेश्यासुद्धा एवढे सुंदर श्लोक म्हणू शकते. पण आपण कलियुगामध्ये या सोशल मीडियाच्या जंजाळामध्ये एवढा अडकलोय की सद्वचन निघणं खूप कठीण होऊन चाललं. तर ती सांगते, खरा आनंद, खरं समाधान, खरी शांती ही आपल्या जवळ आहे, खूप जवळ आहे. त्यासाठी खूप दूर दूर जायची गरज नाहीये. आणि त्याला साथ घातली पाहिजे. त्याला साथ कशी घालायची, तर शास्त्र सांगतात, आपल्या आत बसलेल्या परम आत्म्याला साथ घालण्यासाठी आपल्याला एक यज्ञ करावा लागेल. आणि त्या यज्ञासाठी कुंड आहे आपलं कान, आणि पळी आहे. यज्ञामध्ये आहुती देतात ना पळीने, ती पळी म्हणजे आपली जीभ. या जिभेने काही बोलायचं, कानाने ऐकायचं, ते हृदयामध्ये जाईल आणि आपल्याला संतुष्टी प्रदान करेल. ही प्रक्रिया आहे हरे कृष्ण महामंत्राच्या नामस्मरणाची. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे नामस्मरण, मंत्र मेडिटेशन आपण जेव्हा करू ना, त्यावेळेस आपण आपला आतला प्रवास सुरू करतो. आणि आपल्या आतल्या प्रवासाने नंतर आपण आत्मा हे आपलं मूळ अस्तित्व आहे हे ओळखतो आणि परमात्म्याशी
त्याचा संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. तर निश्चितपणे आपण स्वतःशी आपण स्वतःला जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात सोपी विधी कलियुगामध्ये आहे हरे कृष्ण महामंत्राच्या नामस्मरणाची. नक्कीच सर. हरे कृष्ण महामंत्र हा प्रत्येक जीवनाचं एक सोल्युशन असू शकतो. म्हणजे जेव्हा आपण टेन्शनमध्ये असू त्या मंत्राचा जाप करायचा, आपण कुठे ना कुठे थोडं त्यातनं डिस्ट्रॅक्ट तर नक्कीच होऊ शकतो आपल्या प्रॉब्लेम्सपासून. बिलकुल. तर सर मला असं विचारायचं होतं, डेस्टिनी आजकाल सध्या खूप चालू आहे की डेस्टिनी असते. तर डेस्टिनी खरंच असते का? तर डेस्टिनी आणि फ्री विल यामधला फरक काय असतो? भगवद्गीतेमध्ये याबद्दल काय सांगितलंय आपल्याला श्रीकृष्णांनी? वास्तविक भगवद्गीतेमध्ये जे वेगवेगळे विषय आहेत त्यामध्ये प्रमुख 5 विषय आहेत. पहिला विषय आहे जीव म्हणजे आत्मा, दुसरा विषय आहे ईश्वर, तिसरा विषय आहे प्रकृती म्हणजे हे जगत, चौथा विषय आहे कर्म आणि 5वा विषय आहे काळ. राईट. भगवद्गीतेचे हे 5 प्रमुख विषय. याच्यामध्ये कर्म हा विषय, कर्मयोग, आपण भगवद्गीतेमध्ये जर बघितलं तर एक मूळ मुख्य सिद्धांत कृष्ण प्रस्तुत करतात, तो म्हणजे कर्मयोगाचा. तर डेस्टिनी निश्चित असते. राईट. डेस्टिनी असते, पण ती डेस्टिनी आपल्यावर लादलेली नसते. डेस्टिनी असते पण ती आपल्यावर लादलेली नसते, ती आपणच तयार केलेली असते. आपल्या कर्माद्वारे आपण आपलं कर्मफळ तयार करत असतो. मी आज जे कार्य करतो त्याचं फळ मला मिळणार आहे. ते लगेच मिळेल किंवा काही वेळानंतर मिळेल, पण मिळणार नक्की. राईट. आणि आज मला जे मिळतंय ते मीच आधी कमवून ठेवलेलं आहे. मी नेहमी उदाहरण देतो. तुम्ही खेड्यामध्ये कधी गेलात का? खेड्यामध्ये राहिलेला आहात? फारसं असं नाही, पण एवढं जाणं नाही होत. खेड्यामध्ये जर बघितलं ना तर आता मला माहित नाही, मला जाऊनही खूप वर्ष झाले. खेड्यामध्ये लोक ज्वारी किंवा बाजरी किंवा गहू साचून ठेवण्यासाठी कणगी असते त्यांच्याकडे. राईट. त्यांच्याकडे कणगी असते. कधी कधी अशी भिंतीला लागून उंच भिंती एवढी कणगी असते आणि त्याला खालून एक आउटलेट असतं, एक छोटंसं छिद्र असतं आणि त्या छिद्रामध्ये असे कापड कुंबून ठेवलेले असतात. जसं जसं धान्य येतं, सुगी झाली, पीक आलं, त्यानंतर त्याची पूर्ण प्रक्रिया करून ज्यावेळेस धान्य घरामध्ये येतं त्या धान्याला वरून कणगीमध्ये टाकतात. तर जर ज्वारीची कणगी आहे आणि या वर्षी लाल रंगाची ज्वारी झाली आणि ती ज्वारी त्यांनी शेतकऱ्यांनी वर कणगीमध्ये टाकली, तर खालून लाल ज्वारी यायला पाहिजे ना, पण लाल ज्वारी येत नाही. ज्या वेळेस तो कापड काढतो त्यावेळेस पांढरी शुभ्र टाळकी ज्वारी खाली येऊ शकते. असं का होतं माहितीये? कारण का? खाली त्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये टाकलेली ज्वारी असते. मागच्या बऱ्याच वर्षापासून तो ही कणगी भरत आलेला असतो. त्यामुळे जे आज टाकलं तेच मला आज खालून मिळेल असं नाही. तर आपण आपल्या डेस्टिनीची, आपल्या प्रारब्धाची कणगी कित्येक वर्षानुवर्ष जन्मानुजन्म भरत आलेलो आहोत आणि ते आपल्याला प्राप्त होतं. कधी कधी असं होतं की आपण खूप कमी प्रयत्न करतो आणि मोठं यश मिळतं. का? कारण तसं प्रारब्ध आपल्या पूर्वकर्मांमुळे बनलेलं आहे. कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो पण यश मिळतच नाही किंवा खूप छोटंसं मिळतं. का? कारण आपल्या पूर्व कर्मानी आपण आपलं आजचं ते प्रारब्ध तसं बनवलेलं असतं. आता आपण मागे जाऊन आपलं प्रारब्ध बदलू तर नाही शकत, आपण आपली डेस्टिनी बदलू तर नाही शकत. राईट. पण आजच्या आपल्या कर्माने, आजच्या आपल्या कार्याने आपण आपलं उद्याचं प्रारब्ध बदलू शकतो. तर डेस्टिनी निश्चित असते, पण ती आपल्यावर लादलेली नसते, ती आपणच घडवलेली असते.
आणि उद्या आपली जी डेस्टिनी असणार आहे ती घडवण्याचा अधिकार आपल्याला आहे, तो आज आहे. राईट. आणि तुम्ही एक सुंदर शब्द वापरलात, फ्री विल. फ्री विल म्हणजे काय? अल्प स्वातंत्र्य. ही आपल्याला भगवंतांनी दिलेली भेट आहे. माहितीये, भगवंत आपल्यावर प्रेम करतात. आणि प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे स्वातंत्र्य. भगवंत आपल्यावर एवढं प्रेम करतात की आपण त्यांच्यावर प्रेम नाही केलं तरी चालेल याचं स्वातंत्र्य ते आपल्याला देतात. राईट. भगवंत आपल्यावर प्रेम करतात म्हणून जबरदस्ती. आणि प्रेम म्हणजे स्वातंत्र्य. जिथे स्वातंत्र्य तिथे जबरदस्ती नाही. भगवंत विचार करा ना, ज्यांनी आपल्याला आयुष्य दिलंय, आपल्याला आपल्यामध्ये प्राण दिलेला आहे, ते आपल्याला जबरदस्ती नाही करू शकत का? भगवंत चावी फिरवतील आणि आपण प्रल्हाद बनू? शक्य नाही आहे. शक्य आहे. भगवंत उलटी चावी फिरवतील आणि आपण हिरण्यकश्यपू बनू? शक्य आहे. गरजच काय आहे रावणाकडे जायचा? है ना, रावणाकडे जाऊन रावणाला मारायची काय गरज आहे? त्याला आतमध्ये त्याचा प्राणवायू संपून टाकला तर. पण भगवंत जीवांवर प्रेम करतात. एकदा एका जणाने विचारलं होतं की कलियुगामध्ये एवढे लोक वाईट झालेले आहेत, एवढा हाहाकार माजलाय, भगवंत का नाही आहेत? कारण कलियुगामध्ये ना रावण आणि हिरण्यकशिपू सारखे राक्षस पण नाही आहेत. अर्धे तर राक्षस फिजिशियनकडे लाईन लावून बसलेले आहेत डायबिटीज आणि हायपरटेन्शनमुळे. राईट. तर भगवंत आपल्यावर प्रेम करतात म्हणून फ्री विल देतात, अल्प स्वतंत्रता देतात, आणि त्या अल्प स्वतंत्रतेचा उपयोग करून आपण आपले कर्म करतो. उदाहरणार्थ, जो विद्यार्थी शिकण्यासाठी परगावी असतो त्याला त्याचे वडील पॉकेट मनी देतात. सपोज वडिलांनी त्याला 1,000 रुपये दिले, सगळा खर्च जाऊन आता 1,000 रुपये तुझ्यासाठी पॉकेट मनी म्हणून दिले. तर त्या पॉकेट मनीचा उपयोग तो काय करतो? तो पबमध्ये जातो का चांगली पुस्तक विकत घेऊन लायब्ररी लावतो? चांगली पुस्तक विकत घेऊन वाचतो किंवा लायब्ररी लावतो. ही स्वतंत्रता त्याला आहे. तर भगवंतांनी आपल्याला सगळं काही प्रदान केलंय, हे आयुष्य प्रदान केलंय. याचा उपयोग कसा करायचा यासाठी फ्री विल दिली. का फ्री विल दिली? कारण भगवंत आपल्यावर प्रेम करतात, जबरदस्ती नाही करत. आणि त्या फ्री विलचा उपयोग करून आपण योग्य अयोग्य, उचित अनुचित, पाप पुण्य, खरं खोटं या प्रकारच्या कार्यामध्ये रममान होतो, या प्रकारच्या कार्यामध्ये लागतो. आणि मग आपले कर्म फलीभूत होत जातात, कर्म विकसित होत जातात. आणि जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळतं, आणि जसं आपल्याला फळ मिळतं तशी आपली डेस्टिनी असते. सर अगदी खरं. भगवद्गीता मधला ऍक्च्युली हा खूप फेमस श्लोक आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हे श्रीकृष्ण सांगतातच. पण आपण कुठे ना कुठे आपल्या कर्मांकडनं अपेक्षा ठेवतो, डिझायर ठेवतो. तर ते ठेवणं कितपत योग्य आहे? आणि आपण जी डिझायर ठेवतो, सपोज मी एखादं काम करायला घेतलं, खूप प्रयत्न केले त्याच्यासाठी, पण ते झालंच नाही काही. मग आपल्याला स्वाभाविक आहे, आपण मानव आहे, त्यामुळे आपण त्याच्याकडनं अपेक्षा तर ठेवणारच. पण माझा प्रश्न हा आहे की आपण आपल्या कार्याशी अपेक्षा न ठेवता कार्याकडे कसं बघायचं? जसं तुम्ही म्हटलात, खरंच खूप फेमस श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू मा ते संगस्त्व अकर्मणी. भगवंत सांगतात की जे फळ आहे ना, ते फळ तुमच्या हातात नाहीच आहे. राईट. आपल्या हातात काय आहे? कर्म करणे. शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याच्या हातात काय आहे? आता पाऊस झाला की काय करायचं? पेरणी करायची. पेरणी करणं शेतकऱ्याच्या हातात आहे. तो असा करू शकतो का? लावलेलं जे बीज आहे त्याला ओपन केलं, त्याची साल काढली आणि आतमध्ये इंजेक्शननी एक असं रोपटं लावलं त्याच्यामध्ये? नाही. त्या लावलेल्या बीजाचं रोप येणं न येणं हे शेतकऱ्याच्या हातामध्ये नाही आहे.
तर कर्म करणं हे आपल्या अधिकारात आहे. म्हणूनच मी नेहमी जेव्हा विद्यार्थ्यांना बोलतो ना, त्यांना सांगतो की जोपर्यंत आपण परीक्षागृहामध्ये जात नाही तोपर्यंत असं समजायचं की मला काहीच येत नाही, मला अजून वाचणं गरजेचं आहे, अजून अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि एकदा आतमध्ये प्रवेश केला परीक्षागृहामध्ये की मग विचार केला पाहिजे की मला आता सगळं येतं आणि मी सगळी प्रश्नपत्रिका सोडवणार आहे. कधी कधी ना लोक उलट करतात. जोपर्यंत परीक्षागृहात जात नाहीत तोपर्यंत विचार करतात की मला तर सगळं येतं, मला काही वाचायची गरज नाही, सगळे रिव्हिजन करून झाले, आणि मग रिलॅक्स बसलेला असतो. आतमध्ये गेला पेपर मला काहीच येत, आणि मग या गोंधळामध्ये जे येतं ते पण विसरून जातो. तर जोपर्यंत परीक्षागृहामध्ये आपण जात नाही तोपर्यंत अभ्यास करणं आपल्या हातात आहे. एकदा परीक्षागृहात गेल्यानंतर अभ्यास करणं हातात आहे. आपण म्हणू शकतो 2च मिनिट सर द्या, 2 मिनिटात बाहेर बॅग ठेवली, त्यातून वाचून येऊन लिहितो. अलाउड आहे? नाही. अभ्यास करणं हे परीक्षागृहापर्यंत आपल्या हातात आहे. परीक्षागृहामध्ये अभ्यास करणंही हातात नाहीये, फक्त तो पेपर लिहिणं आपल्या हातात आहे. त्यानंतर एकदा परीक्षागृहातून बाहेर आलो त्यानंतर त्याचा रिझल्ट आपल्या हातात आहे. रिझल्ट तर सोडा, परत पेपर लिहिणं आपल्या हातात आहे? नाही. परीक्षागृहापर्यंत अभ्यास करणं हातात आहे, परीक्षागृहामध्ये पेपर लिहिणं हातात आहे. परीक्षा झाल्यानंतर काहीच आपल्या हातात नाही, रिझल्ट आपल्या हातात नाही. आपण कितीही चिंता करत बसलो, आपण कितीही विचार करत बसलो, कितीही त्रागा करत बसलो, रिझल्ट आपल्या हातात नाहीच आहे. कारण रिझल्ट फक्त आपल्या कर्मावर अवलंबून नसतो, त्यासाठी इतर बरेचसे घटक ज्याचं वर्णन भगवद्गीतेत कृष्ण करतात, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आदी. राईट. म्हणून जी गोष्ट ज्या क्षणी आपल्या आवाक्यात आहे, आपल्या हातात आहे, ती आपण केली पाहिजे. परीक्षागृहात जाण्यापर्यंत अभ्यास, परीक्षागृहात असताना पेपर लिहिणे, कर्म करण्यापूर्वी ते कर्म करण्याची योग्यता, ते कर्म करण्याची मानसिकता, ते कर्म योग्य पद्धतीने करण्याचा दृष्टिकोन आपण जोपासला पाहिजे. आणि ज्या क्षणी ते कर्म करणं गरजेचं आहे त्या क्षणी फक्त फोकस्ड होऊन ते कर्म करणं गरजेचं आहे. आपण उलट करतो, ज्यावेळेस करायचं असतं ना त्यावेळेस रिझल्टचा विचार करतो. परीक्षेत बसलेलो आहे, पेपर लिहितोय, मी नापास झालो तर पप्पा फोडून काढणार आहेत, आणि त्या पप्पा फोडून काढणार आहेत या विचाराने जे लिहायचं ते आपण विसरून जातो. म्हणून कर्म करताना आपण त्याच्यावरच फोकस्ड राहून कर्म केलं पाहिजे. ठीक आहे सर, अगदी तुम्ही खरं बोललात. आपण जे काम करू त्याच्याकडे मन लावून केलं पाहिजे ते काम. पण असं होतं की कुठे ना कुठे आपल्याला पॅरेंट्सचं प्रेशर पण असतं की नाही, तुला चांगले मार्क्सच आणायचे, तुला अमुक तमुकच फील्ड चूज करायची. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रेशर है ना, ॲक्च्युली हा एक खूप मोठा आविष्कार आहे, प्रेशर कुकर. प्रेशर कुकरमध्ये माहिती आहे का तुम्हाला, डाळ शिजत नाही, ती गळते, त्यातले बरचसं जीवनसत्व निघून जातं. फक्त आपल्याला वाटतं की ती झाली आहे, शिजली आहे, ती शिजली नाही आहे, ती गळाली आहे, है ना, दाल गल गई. प्रेशर हे हा इन इट सेल्फ प्रेशर इज अ डिफरंट सब्जेक्ट. पण हा, या जगामध्ये प्रेशर आहे. आपलं स्वतःचं प्रेशर आहे, इतरांचं प्रेशर आहे, आणि तसंच प्रेशर घेऊन अर्जुन कृष्णाला म्हणतो की दोन्ही सेनांच्या मध्ये माझा रथ थांबव, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत. दोन्ही सेनांच्या मध्ये माझा रथ थांबव. त्या तिथे गेल्यानंतर अर्जुन त्या प्रेशरचा अनुभव करतो. समोर कोण आहे? पितामह भीष्म, द्रोणाचार्य, दुर्योधन, कृपाचार्य, आणि इकडे कोण आहेत? युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, धृष्टद्युम्न. हे माझेच आहेत, हे माझेच आहेत.
आणि मग अर्जुन प्रेशरचा तिथे अनुभव करतो आणि त्या प्रेशर खाली गलित गात्र होऊन खाली बसतो. हातातलं गांडीव त्याचं सुटून जातं, घामेजलेला होतो, तोंड कोरडं पडतं आणि शक्तिशाली अर्जुन असा स्थिर होऊन बसतो. तर आपल्याला पॅरेंट्सचं प्रेशर आहे, सोसायटीचं प्रेशर आहे, समाजाचं प्रेशर आहे, इतरांचं प्रेशर आहे, स्वतःचं प्रेशर आहे. या प्रेशरमध्ये आपली अवस्था सुद्धा अर्जुनासारखी होते. मग काय केलं पाहिजे? तेच केलं पाहिजे जे अर्जुनाने केलं. अर्जुनाने काय केलं? त्यांनी सांगितलं कृष्णाला, मित्रा, तू आतापर्यंत मित्र आहेस, पण आता माझं डोकं चालत नाही, मला नाही माहिती मी पुढे काय करू शकतो, म्हणून शिष्यस्तेहम शाधिमाम त्वं प्रपन्नम. अर्जुन शरणागत जातो आणि भगवंतांना, कृष्णाला ज्ञान प्राप्तीसाठी प्रार्थना करतो आणि मग कृष्ण भगवद्गीता सांगतात. तर वास्तविक हे सगळे जे प्रेशर्स आहेत ना, या सगळ्या प्रेशर्स मध्ये आल्यानंतर काय करावं हे अर्जुन आपल्याला शिकवतो. अर्जुन शिकवतो की त्याला विचारा. कुणाला? कृष्ण. ज्याला या सगळ्या प्रेशर्स विषयी माहिती आहे ना. प्रेशर फक्त माहिती आहे, त्या प्रेशरचं सोल्युशन पण माहिती आहे. कृष्णाला विचारायचं. तर अर्जुनासोबत कृष्ण होता, आपल्यासोबत कृष्ण आहे नाही, पण कृष्णाचे शब्द आहेत आणि ते शब्द म्हणजे भगवद्गीता. भगवद्गीता आपल्याला शिकवते की स्ट्रेसफुल, एन्झायटी, फिअरफुल आणि प्रेशराइज सिच्युएशन मध्ये आपण काय केलं पाहिजे. अर्जुना एवढं प्रेशर होतं का आपल्याला? डेफिनेटली नाही. म्हणून अर्जुन आपलं प्रतिनिधित्व स्वीकारून आपले प्रतिनिधी म्हणून कृष्णाला प्रश्न विचारतो आणि कृष्ण उत्तर देतो. आणि त्या सगळ्या उत्तरांमध्ये आपल्याला कृष्णाच्या त्या सगळ्या उत्तरामध्ये आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं सापडतात. म्हणून आपण भगवद्गीतेला स्वीकारलं पाहिजे आणि भगवद्गीता समजून घेण्यासाठी जशी अर्जुनाने कृष्णाकडनं समजून घेतली, तशी आपणही जे भगवद्गीता वाचतात आणि त्यानुसार जीवन व्यतीत करतात त्यांच्याकडून समजून घेतली पाहिजे. नक्कीच सर, भगवद्गीता ही ऍक्च्युली खऱ्या आयुष्यात आपल्यासाठी एक मॅन्युअल असू शकते. म्हणजे सपोज आपण एखादं इन्स्ट्रुमेंट घेतो तर त्यासोबत त्याची मॅन्युअल असतेच, तर तसंच भगवद्गीता ही आपल्यासाठी आजच्या जीवनाची मॅन्युअल आहे. हे खरंच खूप बिलकुल, प्रकर्षाने जाणवतं. डेफिनेटली. वास्तविक एक व्यक्ती होता, त्याला त्याच्या युवावस्थेमध्ये एका जणांनी भगवद्गीता भेट दिली आणि त्याला सांगितलं की हे जीवन जगण्याची कला कशी असते हे शिकवणारं मॅन्युअल आहे, तुम्ही वाचा. म्हटलं हा वाचू 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 वाचू, आज नाही वाचणार, उद्या वाचणार, है ना. जगामध्ये हे हा सिद्धांत आहेच. कबीरदासजी म्हटलेलं आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय हो जाएगा, बहुरी करोगे कब. पण आपण काय म्हणतो, आज करे सो कल कर, कल करे सो परसो. आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी जल्दी क्या है जब जीना है बरसो, है ना. आपण उलट करतो. तर त्या व्यक्तीने भगवद्गीता आयुष्यभर वाचली नाही आणि आता तो मृत्यूच्या शय्येवर झोपलेला होता, तर जाणार आहे थोड्याच वेळामध्ये. त्यावेळेस तो आपल्या बायकोला म्हणतो, अगं ती भगवद्गीता दिली होती एका जणाने मला, आता वाचायला हवी. आणि तो घेतो आणि पुस्तक उघडतो भगवद्गीतेचं. कोणतं पुस्तक उघडतो? भगवद्गीता, जे जीवन जगण्याचं मॅन्युअल आहे. जीवन कसं जगावं हे तो मरताना वाचतो, राईट. म्हणून डेफिनेटली जसं तुम्ही म्हणालात की कुठलंही प्रोडक्ट आपण घेतलं त्याच्यासोबत मॅन्युअल येतं, तसंच हे मनुष्य जन्म मिळालेला आहे याचं मॅन्युअल म्हणजे भगवद्गीता, राईट. या देहाचा, या जीवनाचा उपयोग कसा करावा हे आपल्याला भगवद्गीता शिकवते. आणि म्हणून भगवद्गीता वाचून त्यानुसार आपलं जीवन व्यतीत करणं खूप आवश्यक आहे. नक्कीच सर,
सर आपण आता आजकालच्या जनरेशनसाठी किंवा आधीच्या जनरेशनसाठी पण रिलेशनशिप हा खूप सध्याचा ट्रेंडिंग टॉपिक आहे. तर रिलेशनशिप म्हटलं की प्रेम हे आलंच. तर रिलेशनशिपमध्ये प्रेमाची खरी व्याख्या काय? शिल रूप गोस्वामी हे प्रेमाची व्याख्या देताना सांगतात की जे तुटण्याचे सगळे पर्याय आहेत, अशा कंडिशन्स आहेत की ते तुटलंच पाहिजे, तरीही जे तुटत नाही ते प्रेम आहे. म्हणजे देर आर ऑल चान्सेस that relationship will break, but still it won't break. That is true love. ते प्रेम आहे. प्रेमाची अजून एक व्याख्या दिली जाते, ती म्हणजे स्वातंत्र्य. जसं भगवंत आपल्याशी करतात, राईट. तर खरं प्रेम, वास्तविक खरं प्रेम या जगामध्ये मिळणं खूप कठीण आहे. थोड्याफार अंशी एका आईचं आपल्या बालकाशी जे प्रेम असतं ते थोड्याफार प्रमाणात प्रेमाच्या, खऱ्या प्रेमाच्या कॅटेगरी. या जगातलं प्रेम म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट अँड डिव्होर्स ॲट फर्स्ट फाईट, है ना. आम्हाला कुणी दिसलं छान की आम्हाला प्रेम होतं, आणि त्यांच्याकडून एक अपेक्षाभंग झाला की मग आमचं विस्कटतं. का? कारण ते प्रेम खऱ्या आधारावर नाहीच आहे. प्रेमाचा खरा आधार म्हणजे त्याग. प्रेमाचा खरा आधार म्हणजे समर्पण. प्रेमाचा खरा आधार म्हणजे देणं, घेणं नाही. आपण भगवंतावर प्रेम करत नाही, पण भगवंत आपल्यावर प्रेम करतात. माझा जन्म झाला तेव्हापासून आत्तापर्यंत ते मला देतच आलेत. त्यांनी मला ऑक्सिजन दिला, त्यांनी मला प्राणवायू दिला, त्यांनी मला क्षमता दिली की मी बोलू शकेल, त्यांनी मला क्षमता दिली मी चालू शकेल, त्यांनी मला क्षमता दिली. एकदा एक खूप मोठा व्यापारी होता, आणि तो व्यापारी इंडस्ट्रियलिस्ट, त्याला किडनी प्रॉब्लेम झाला आणि हॉस्पिटलमध्ये डायलिसिसवर तो ॲडमिट राहिला. बरेच दिवस ॲडमिट होता, ICU मध्ये सुद्धा राहिला. आणि सगळं झाल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर त्याची सुट्टी होत होती. सुट्टी होत असताना डिस्चार्ज फॉर्म भरल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी आलं, रडायला लागलं. आता नर्सला वाटलं की जाताना कोण रडतं इथे, येताना सगळे रडतात. तिला वाटलं भरायला पैसे नसतील, तर ती म्हणे की काय झालं सर, फीस भरायला पैसे नाही आहेत का? ते म्हणे नाही, असे 10 हॉस्पिटल विकत घेऊ शकतो एवढा पैसा आहे. पण मला 4 दिवस लघवी करता येत नव्हती, त्यासाठी मी ट्रीटमेंट घेतली, त्यासाठी मला एवढं बिल द्यावं लागतंय, आणि जन्मल्यापासून मी रोज लघवी करतो. ती क्षमता मला भगवंतांनी दिलेली आहे, आणि मी त्यांचा साधा विचार पण करत नाही. राईट. सो लॉर्ड इज गिव्हिंग 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 अँड गिव्हिंग. लॉर्ड इज गिव्हिंग अँड फॉरगिव्हिंग. वी आर गेटिंग अँड फॉरगेटिंग, राईट. तर प्रेमामध्ये गिव्हिंग अँड फॉरगिव्हिंग असतं, अनलिमिटेड फॉरगिव्हिंग असतं. आणि जे प्रेम नसतं तिथं गेटिंग अँड फॉरगेटिंग. तर प्रेम म्हणजे गिव्हिंग अँड फॉरगिव्हिंग. रूप गोस्वामी सांगतात, जे तुटण्याचे सगळे चान्सेस आहेत पण तुटत नाही ते प्रेम. प्रेम म्हणजे स्वातंत्र्य, आणि प्रेम म्हणजे गिव्हिंग अँड फॉरगिव्हिंग. खरंच सर, तुम्ही प्रेमाची खूप सुंदर व्याख्या सांगितली, गिव्हिंग अँड फॉरगिव्हिंग. तर हे आपण खरंच प्रत्येक रिलेशनशिपमध्ये जर अप्लाय केलं तर प्रत्येक रिलेशन्स हे खूप सुंदर होतील. डेफिनेटली. प्रेमाचा जर इकडे आपण विषय काढला तर एक असं आहे कपल किंवा असे एक व्यक्ती आहे ज्यांना आपण त्यांचा उल्लेख केल्याशिवाय आपण प्रेमाविषयी या विषयावर बोलणं थांबवणं हे खरंच खूप चुकीचं असेल. प्रेम म्हटलं की राधाकृष्ण यांचा उल्लेख हा केलाच पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं, आणि त्यांच्याकडून आपण प्रेमाविषयी अजून काय शिकू शकतो?
डेफिनेटली. आणि आजकाल तर याचं पेव पण खूप आलेलं आहे ना. प्रेम म्हणजे राधाकृष्णांचं प्रेम. पण अनफॉर्च्युनेटली आपण राधा आणि कृष्णाच्या प्रेमाला आपल्या भौतिक नजरेतून समजून घ्यायचा प्रयत्न करायला लागलो है ना. अगदी खरं. तू माझी राधा, मी तुझा श्याम. आणि काही दिवसांनी याचा श्याम पण, तिचा श्याम पण बदलतो आणि याची राधा पण बदलते. तर वास्तविक आपण त्यांच्या दिव्यत्वाला समजतच नाहीये, त्यांच्या दिव्य समर्पणाला, त्यांच्या दिव्य संबंधाला आपण समजतच नाही. आता काहीच दिवसानंतर राधाष्टमीचा उत्सव येतो आणि काही दिवसांपूर्वी जन्माष्टमी झाली. तर राधा आणि कृष्णाचं प्रेम हे जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर राधा आणि कृष्णाचं प्रेम जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला ना, तर ते भौतिक नव्हतंच, राईट. ते परस्पर आकर्षणातून निर्माण झालेलं प्रेम नव्हतं, ते परस्पर भक्तिमय समर्पणातून निर्माण झालेलं प्रेम. राधा आणि कृष्णाच्या प्रेमातून आपण भक्ती समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे, समर्पण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. राधा आणि कृष्णाच्या प्रेमातून आपण पूर्ण शरणागती म्हणजे काय हे समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. श्रीमती राधाराणी भगवान श्रीकृष्णांच्या संपर्कामध्ये केवळ 11 वर्ष होते. 11व्या वर्षी भगवान वृंदावनामधून मथुरेला गेले आणि त्यानंतर तिथून द्वारका. 125 वर्ष कृष्ण या धर्तीवर होते, त्यात फक्त 11 वर्ष ते वृंदावनामध्ये होते. आणि या 11 वर्षाच्या लीला, गोपींसोबत प्रेममय लीला, यशोदा मैया, नंदबाबा आणि वरिष्ठ गोपांसोबत वात्सल्यमय लीला, मित्रांसोबत साख्य लीला, गायींसोबतच्या शांत भावातील लीला, ह्या अद्भुत आहेत. कारण तिथे कसलाच भौतिक कल्मश नाहीये, तिथे कसलीच अभिलाषा नाहीये. नंदबाबा आणि यशोदा कृष्णाला फक्त देऊ इच्छितात. ते तर त्याला भगवान पण मानत नाहीत, ते फक्त प्रेम करतात. श्रीमती राधाराणी आणि सगळ्या गोपिका कृष्णाला फक्त देऊ इच्छितात, आपलं सर्वस्व अर्पण करतात, आपली भक्ती समर्पित करतात. अनादी काळासाठी कृष्णाची भक्ती करत त्यांची वाट पाहत राहतात. 100 वर्ष राधाराणीने कृष्णाची वाट पाहिली, एक क्षण सुद्धा कृष्णाच्या भक्तीशिवाय ती राहिली नाही. तर इथे समर्पण आहे, इथे भक्ती आहे, डिव्होशन आहे, अध्यात्म. वास्तविक श्रीमती राधाराणी आणि कृष्ण यांचा जो संबंध आहे तो भौतिक नाहीच आहे. आणि दोघेही वास्तविक रूपाने हे वेगळे नाही आहेत. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि भगवंतांची अंतरंग शक्ती, लादिनी शक्ती श्रीमती राधाराणी आहे. दोघे एकच आहेत. बऱ्याचदा लोक म्हणतात की त्यांनी विवाह का नाही केला. विवाह 2 व्यक्तींमध्ये असतो, ते दोघे एकच आहेत. पूर्ण शरणागत, पूर्ण भक्तीमध्ये समरस होऊन कृष्णाच्या प्रती समर्पित भावाने श्रीमती राधाराणीने आराधना केली. राधा हा शब्द आराधना या शब्दापासून येतो, ज्याचं मूळच सेवेचं, आराधनेचं, भक्तीचं, समर्पणाचं आहे. तो संबंध किती उत्कट आणि दिव्य आहे. तर निश्चित भगवान श्रीकृष्णांच्या प्रती श्रीमती राधाराणींची भक्ती आणि भक्तिमय प्रेम याचं कंपॅरिझन आणि याची तुलना आणि त्याचं अनुकरण या जगामध्ये आपण नाही करू शकत. हां, राधाराणी ही आदी गुरु आहे. राधाराणी ही गुरु आहे जी शिकवते भगवान श्रीकृष्णाच्या प्रती आपण समर्पित कसं व्हावं, भगवान कृष्णांवर आपण प्रेम कसं करावं, ते आपण समजून घ्यायचा मात्र निश्चित प्रयत्न केला पाहिजे. सर तुम्ही खरंच सर तुम्ही खूप
सुंदर सांगितलं राधाकृष्ण यांच्या प्रेमाविषयी. जसं तुम्ही आत्ता म्हटलात की राधा अष्टमी येते, तर श्रीमती राधा राणी श्यामाजू यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि आपण राधा अष्टमी ही कशी सेलिब्रेट करायला पाहिजे? राधाष्टमी जेव्हा श्रीमती राधा राणी वृषभानू देव आणि कीर्तिदा देवी यांच्या घरी राधा राणी, वास्तविक राधा राणी त्यांच्या जन्माची खूप सुंदर कथा आहे. वृषभानू महाराजांना यमुना नदीमध्ये एका सुवर्ण कमळावर ही बालिका प्राप्त झाली, राधा. आणि ती जेव्हा आली, राधाष्टमीच्या निमित्ताने मी एक गोष्ट सांगू इच्छितो. ज्या वेळेस राधा राणी त्यांच्या घरी आली, खूप सुंदर तिची दिव्य प्रभा, परंतु ती ना बोलतीये, ना आवाज काढतीये, ना रडतीये, ना डोळे उघडतीये. तिने डोळेच उघडले नाही. खूप आनंद होता, पण दुःख होतं की ती डोळेच उघडत नाही. तर एके दिवशी नारद मुनी वृषभानू महाराजांकडे आले आणि ते म्हणतात की तुम्ही एक काम करा, एक उत्सव करा आणि त्या उत्सवामध्ये सगळ्यांना बोलवा, गोकुळांमधील सगळ्यांना बोलवा, तुमच्या सगळ्या मित्रांना बोलवा, सगळ्या गोपांना बोलवा आणि उत्सव करा. आणि तो उत्सव होतो, तो उत्सव राधा राणीच्या जन्मानिमित्त तो उत्सव असतो. त्यावेळेस कृष्ण नंदबाबा आणि यशोदा मैया सोबत येतात आणि जेव्हा ते राधाराणी जवळ येतात, राधाराणीला स्पर्श करतात, तेव्हा राधाराणी आपले डोळे उघडते. पहिल्यांदा आयुष्यामध्ये या भौतिक जगतामध्ये आल्यानंतर पहिलं दृश्य राधाराणी कृष्णाच्या चेहऱ्याचं बघते, कारण ती कृष्णा व्यतिरिक्त दुसरं काही बघूही इच्छित नाही. राईट. तर राधाष्टमी साजरी करण्यासाठी आपण राधाराणीकडूनच काहीतरी शिकलं पाहिजे. काय शिकलं पाहिजे? की मी जे बघेल ते कृष्णाशी संबंधित असलं पाहिजे, की मी जे बोलेल ते कृष्णाशी संबंधित असलं पाहिजे, मी जे करेल ते कृष्ण केंद्रित असलं पाहिजे. जेव्हा अशा भावनेने आपण आपलं जीवन व्यतीत करू, तर आपल्याला राधाराणीची कृपा प्राप्त होईल. राधाराणी तेव्हा प्रसन्न होते जेव्हा आपण कृष्णाची आराधना करण्यासाठी लालायित असतो, आणि कृष्ण तेव्हा प्रसन्न होतात जेव्हा राधाराणी म्हणते की हा चांगला भक्त आहे, याचा स्वीकार करा. तर राधाष्टमी साजरी करण्यासाठी आपण आपलं अध्यात्म अधिक दृढ केलं पाहिजे आणि त्या अध्यात्मामध्ये स्थित होऊन, जसं या कलियुगामध्ये आवश्यक आहे, भगवंताचं नामस्मरण करून आपण कृष्णाला आणि राधाराणीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हरे कृष्ण महामंत्र आहे ना, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याच्यामध्ये कृष्ण 4 वेळेस येतात, राम 4 वेळेस येतात आणि हरे शब्द 8 वेळा येतो. हरे अर्थात हरे शब्द हरा धातूपासून येतो आणि ती हरा म्हणजे राधाराणी, भगवंतांची अंतरंगा शक्ती. तर भगवंताचं नामस्मरण आपण ज्यावेळेस हरे कृष्ण महामंत्राच्या स्वरूपामध्ये करतो, त्यावेळेस आपण राधाराणीलाही प्रार्थना करतो. राईट. अशा पद्धतीने आपण आपली राधाष्टमी साजरी केली पाहिजे. आपली कृतज्ञता, आपली पूजा, आपलं पूर्णपणे समर्पित होऊन आराधना अर्पित करणं, याचा प्रयत्न आपण हरिनामापासून केला पाहिजे राधा आणि कृष्णासाठी. सर, आता मला विचारायचं आहे की अँगर, डिझायर आणि ग्रीड यामध्ये फरक काय? आणि आपला यूथ असो किंवा प्रत्येक जण असो, प्रत्येक मानव देखील असो, तो या सर्वात कुठे ना कुठे अडकत चाललाय. तर याबद्दल भगवद्गीतेत काय सांगितलंय की आपण या सर्व मोहपाशापासून कसं काय सेपरेट राहू शकतो, बट ॲट द सेम टाइम आपण आपले कर्म देखील करू शकतो. अँगर म्हणजे राग, क्रोध, डिझायर म्हणजे इच्छा आणि ग्रीड म्हणजे लोभ है ना, अधिक अधिक प्राप्त करण्याची इच्छा म्हणजे ग्रीड. अँगर म्हणजे राग. आय थिंक एक गोष्ट तुम्ही विसरलात, तो म्हणजे काम. डिझायर टू एन्जॉय है ना, डिझायर टू एन्जॉय म्हणजे काम. मला खूप भोग करायचा आहे,
म्हणजे काम. याच्याशी सुंदर भगवंत एक फ्लो सांगतात की त्या फ्लो मधून कशा पद्धतीने एक 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 गोष्ट होत जाते. ध्यायतो विषयन पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. पूर्णपणे वाट लागून जाते. याची सुरुवात होते ध्यायतो विषयन पुंसा. आपण विचार करायला लागतो, मला हे हवंय, मला हे हवंय, मला हे हवंय. ते मिळालं तर सॅटिस्फॅक्शन देत नाही म्हणून मग राग येतो, किंवा नाही मिळालं तर मिळालं नाही म्हणून राग येतो. ध्यायतो विषयन पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम. भोग करण्याची इच्छा आहे. कामात क्रोधोभिजायते. आणि ज्या वेळेस राग येतो त्यावेळेस मग व्यक्तीला कळत नाही काय करायचं. क्रोधात भवती सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. तर काम, क्रोध आणि लोभ हे नरकाचे 3 द्वार, त्रिविध नरकस्य द्वार है ना. अतृप्त इच्छा, अनलिमिटेड डिझायर्स, मला एन्जॉय करायचं एन्जॉय करायचं एन्जॉय करायचं एन्जॉय करायचं. या ट्रॅपमध्ये व्यक्ती जेव्हा अटकतो त्यावेळेस तो सत्सद्विवेक बुद्धीने काम नाही करू शकत. हवं म्हणजे हवं, राईट. आणि ते मिळालं तर त्यातून आनंद येत नाही म्हणून राग, किंवा नाही मिळालं तर मिळालं नाही म्हणून राग. क्रोध, क्रोध म्हणजे मी म्हटलं ना व्हॉट इज अँगर. क्रोध म्हणजे पूर्णपणे जळत असणारा लाल कोळसा. त्याला आपण हातात धरलं तर काय होईल, जेवढं पकडून ठेवू तेवढा आपला हात जळेल, करेक्ट. आणि लोभ, या लोभावर तर हे सगळं जग टिकलेलं आहे सध्या. सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला तेच सांगतात, लोभी बना लोभी बना लोभी बना लोभी बना, है ना. तुमच्याकडे हे कमी आहे का, आम्ही देतो, नो डाऊन पेमेंट रिक्वायर्ड. आणि मग त्या ट्रॅपमध्ये, लोभाच्या ट्रॅपमध्ये व्यक्ती अटकत जातो आणि पूर्णपणे गलितगात्र होऊन जातो. तर हा लोभ समजण्यासाठी, या लोभातून वाचण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे. आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की मी कोण आहे आणि माझी आवश्यकता काय आहे ना. व्हॉट आर द थिंग्स आय नीड. माझी आवश्यकता काय आहे. आपण ज्यावेळेस मॉलमध्ये जातो ना त्यावेळेस काय विकत घेतो, किती खरोखर लागणाऱ्या गोष्टी विकत घेतो आणि किती अशाच गोष्टी विकत घेतो. का? कारण तो लोभ आहे. आणि लोभ कशातून निर्माण झालेला आहे, द्वेषातून. मला माहिती आहे की आता मला ही गोष्ट हवी आहे, माझ्याकडे सॅमसंग फोन आहे, मला आयफोन पाहिजे. माझ्याकडे ए सिरीजचा आहे, मला गॅलेक्सी पाहिजे. का? कारण त्याच्याकडे गॅलेक्सी. तर या कंपॅरिझनमुळे, या कंपॅरिझनमध्ये राहून आपण अधिकाधिक प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. वी वॉन्ट सो मेनी थिंग्स फॉर अवर सेल्फ विच वी मे नॉट नीड, ज्याची कधी गरज पण नाही, अशा पण गोष्टी आपण मिळवण्याचा प्रयत्न करत बसतो. आणि त्या मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण आपला आध्यात्मिक प्रवास आणि जेव्हा आध्यात्मिक प्रवास थांबलेला असतो त्यावेळेस क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे अनर्थ हृदयामध्ये उड्या मारायला लागतात. आनंद कसा मिळणार? अधिकाधिक गोष्टी मिळून आनंद मिळणारच नाही. आनंद मिळणार आहे, जसं आपण सुरुवातीला विचार केलेला होता, आनंद मिळणार आहे यू टर्न घेऊन आतमध्ये प्रवास केल्याने. वी शुड लव्ह पीपल अँड यूज थिंग्स. गोष्टी उपयोग करण्यासाठी असतात आणि जेवढ्या उपयोगाच्या आहेत तेवढ्याच जमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला 99 क्लबची कथा माहिती आहे? नाही सर. एकदा एक राजा होता, तो त्याच्या वजिरासोबत बाहेर निघाला राज्याची भ्रमंती करण्यासाठी. त्यांनी बघितलं की एक छोटासा गरीब माणूस आहे, शेतकरी आहे, खूपच संतुष्ट आहे तो.
त्याला त्याची बायको आहे, मुलगा आहे, त्यांनी बघितलं एवढा आनंदी. तर राजा म्हटलं, अरे माझ्याकडे सगळं काही आहे, मला एवढा आनंद नाही आहे, त्याला त्याच्याकडे आनंद आहे, तो एवढा आनंदी कसा? तर वजीर म्हटला की महाराज त्याच्याकडे 99 क्लबचं मेंबरशिप नाही आहे. महाराज म्हटलं, काय 99 क्लब? म्हणे 1 आठवड्यानंतर आपण परत भेटू. तर त्या वजीराने काय केलं, एक पोटली घेतली, त्याच्यामध्ये 99 सुवर्ण मुद्रा ठेवल्या, 99 गोल्ड कॉइन्स, आणि त्या शेतकऱ्याच्या दाराजवळ नेऊन ठेवल्या आणि निघून गेला. त्या शेतकऱ्याने ती पोटली बघितली बाहेर आल्यानंतर आणि म्हटला, अरे सुवर्ण मुद्रा, आता ह्या किती आहेत, मोजल्या तर पाहिजे. मग त्यांनी मोजल्या, 1 2 3 4 99. 99 कोणाला द्यायचं तर 99 काय दे, 100 द्यायला पाहिजे ना. नाही 99 आहे, उद्यानं मी थोडं जास्त काम करेन, एवढं काम करेन की 1 सुवर्ण मुद्रा एक्स्ट्रा कमवेल. मग तो गेला, त्याने खूप परिश्रम केलं, घरी आला, त्याने 2 सुवर्ण मुद्रा कमवून आणलेल्या होत्या आणि त्या 2 सुवर्ण मुद्रा त्यात टाकल्या, म्हणे आता 100 झाल्या असणार आहे. आणि मग तो त्याची बायको मोजायला बसले, त्याने मोजल्या तर त्या 98 वरल्या. म्हणे का? बायकोला म्हटलं की हे तर 99 होते ना, आणि मी 2 टाकले म्हणजे 100 व्हायला पाहिजे. ती म्हणे, अहो आपल्याकडे कधीच काही नव्हतं, म्हणून मी जाऊन थोडीशी शॉपिंग करून आले, 1 सुवर्ण मुद्रा खर्च झाली. पहिल्यांदा त्याला बायकोचा राग आला, कारण तो लोभ जागृत झाला, बायकोवर चिडचिड केली. मग दुसऱ्या दिवशी जाऊन अजून परिश्रम करायला लागला आणि हळूहळू तो 99 क्लबचा मेंबर झाला आणि त्याचं सुख चैन सगळं हरवून बसलं. 8 दिवसांनी राजा आणि वजीर आले आणि वजीर म्हटलं, महाराज बघा आता. राजाने बघितलं तर तो चिंतित, बायकोवर चिडतोय, पोरांना बदलतोय. मग राजा म्हणतो, हे कसं केलं? म्हणे, महाराज दिस इज द मॅजिक ऑफ 99 क्लब. या 99च्या क्लबची जादू आहे. अनफॉर्च्युनेटली आपण सगळे त्या 99 क्लबचा मेंबर बनतोय. जेव्हा आपण त्या 99 क्लबचा मेंबर बनणं सोडू आणि कृष्णाच्या क्लबचा मेंबर बनू, तेव्हा खरा आनंद मिळेल. ठीक आहे? खरंच सर, प्रत्येकाला त्या 99 ग्रुपच्या मेंबरपेक्षा कृष्णाचा मेंबर बनणं जास्त आवडेल. अनफॉर्च्युनेटली आवडत नाही, पण आवडणं गरजेचं आहे. अगदी खरं बोललात सर. सर, ज्यांनी भगवद्गीता आत्तापर्यंत वाचली नाहीये, तर ती वाचायची काही पद्धत आहे का? म्हणजे सिरियल वाईजच गेलं पाहिजे, की आपण मधून कुठलं पण पान उघडून वाचू शकतो? कारण की भगवद्गीतामध्ये आपल्या प्रश्नांचे उत्तर आहे. बिलकुल. भगवद्गीता एक ग्रंथ आहे, आपण त्याला ओपन करून कुठूनही वाचू शकतो, पण वाचलं पाहिजे का, हा प्रश्न आहे. आयुष्य कुठूनही सुरू नाही करता येत, आयुष्याची सुरुवात बालपणापासूनच होते. आणि भगवद्गीता कशी वाचावी हे सगळ्यात चांगलं कोण सांगू शकतं माहिती? अर्जुन. अर्जुनाने कृष्णाला ज्या पद्धतीने प्रश्न विचारून भगवद्गीता समजून घेतली, तशी आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. ते समजून घेण्यासाठी आणि पण आधी अर्जुनाची प्रक्रिया फॉलो केली पाहिजे. म्हणून भगवद्गीता ही पहिल्यापासून सुरू करणं खूप आवश्यक आहे. कारण जोपर्यंत अर्जुनाचा विषाद काय आहे हे समजलं नाही है ना. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. अर्जुनाला टेन्शन आलं, अँझायटी आली, स्ट्रेस आला, त्याच्या स्थितीला योग म्हटलेलं आहे. आणि आपल्याला जर टेन्शन आलं, अँझायटी आली, तर त्याला रोग म्हणतात. का माहिती आहे? कारण अर्जुनाची ही स्थिती झाल्यानंतर त्यांनी स्वतःला कनेक्ट केलं कृष्णाशी, आणि ज्या वेळेस कनेक्शन होतं त्याला योग म्हणतात. योग शब्द युज्य धातूपासून येतो. तर दॅट विच कनेक्ट अस टू कृष्णा इज योग. आणि आपण कनेक्ट होत नाहीत म्हणून रोग. राईट. तर अर्जुनाची स्थिती काय आहे आणि त्या स्थितीनुसार कृष्ण बेसिक नॉलेज पासून कसं शिकवतात है ना. गणित शिकायचं असेल तर आधी 2 + 2 = 4 हे शिकावं लागेल.
का डायरेक्ट आपण हे शिकणार साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी कॉस, हे आपण शिकणार नाही, राईट. तर जर ज्ञान घ्यायचंय तर ते आरंभापासून घेत 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 मग वर चढलं पाहिजे. तसंच भगवद्गीता ही आरंभापासून वाचली पाहिजे आणि जो याला वाचतोय, समजून घेतलेली आहे, ज्यांनी याला वाचलंय, समजून घेतलंय आणि त्यानुसार जीवन व्यतीत करतोय, त्यांच्याकडून समजून घेतली पाहिजे, राईट. नाहीतर भगवद्गीतेचा आपण आपल्या मनाने काही पण अर्थ लावू. जसं आपल्या वेदांमध्ये एक श्लोक आहे, तमसो मा ज्योतिर्गमय असतो मा सद्गमय, है ना. तमसो मा ज्योतिर्गमय, आपण काय अर्थ लावू त्याचा? मा तुम सो जाओ मैं ज्योति के घर जाके आता हूं. तमसो मा ज्योतिर्गमय. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, सर्वस्य चाहम हृदिसन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. एक व्यक्ती म्हणतो की कृष्ण चहा प्यायला सांगतात आणि तो चहा जो स्टोववर बनवलेला आहे, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, राईट. जर आपण आपल्याच बुद्धीने भगवद्गीता समजून घ्यायचा प्रयत्न केला तर अवघड होऊन बसेल. म्हणून ज्यांनी भगवद्गीता समजून जीवन त्यानुसार व्यतीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याकडून गीता आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून इस्कॉनच्या प्रत्येक मंदिरामध्ये भगवद्गीता कोर्सेस सुद्धा होतात की जिथे सिस्टमॅटिक पद्धतीने भगवद्गीता समजून सांगितल्या जाते. हरे कृष्ण. तुम्ही जसं म्हटलं की इस्कॉन मंदिरात भगवद्गीतेशी रिलेटेड कोर्सेस असतात. जर कोणाला या कोर्समध्ये इन्व्हॉल्व करायचं असेल तर त्याची प्रक्रिया काय, किंवा ते म्हणजे कसं त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात? आपल्या तुम्ही ज्याही ठिकाणचे आहात, ज्याही गावातले आहात, ज्याही शहरातले आहात, तिथे जे इस्कॉनचं केंद्र किंवा मंदिर आहे तिथे तुम्ही संपर्क करू शकता. किंवा ऑनलाईन करायचा असेल तर आमच्याशी संपर्क करू शकता. कुठल्याही मंदिराशी संपर्क करू शकता जिथे तुम्हाला भगवद्गीता कशी शिकली जाते आणि शिकण्यासाठी मार्गदर्शन. नक्कीच सर, ज्यांना यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, नक्की चेक करा तुम्ही. सर, जर आजच्या युगामध्ये अर्जुन असते आणि आजच्या युगामध्ये कृष्ण असते तर त्यांच्यामध्ये एक्झाम्सला घेऊन आणि बाकीच्या सगळ्या प्रॉब्लेम्सला घेऊन एकंदरीत काय संवाद झाला असता, किंवा तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? जर आजच्या युगामध्ये, कलियुगामध्ये कृष्ण आणि अर्जुन असते तर ते कुठल्या प्रकारात वावरले असते किंवा ते कसे असते? जर आज कृष्ण आणि अर्जुन असते ना, आणि अर्जुनाने आपली अँझायटी कृष्णाला सांगितली असती आणि विचारलं असतं की मी काय करू, तर कृष्णाने सांगितलं असतं गो टू कॉफी कॅफे डे, राईट. CCD. तुम्ही गेला CCD मध्ये कधी? CCD. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं असतं की अर्जुन, ट्राय टू अचीव दिस 3 letters. C for character, C for competency and D for devotion. अर्जुन ज्यावेळेस लॅमेंट करतोय ना, त्यावेळेस कृष्णाने सांगितलं असतं की अर्जुन BMW मध्ये बसू नको, है ना. BMW म्हणजे ब्लेमिंग, मॉर्निंग अँड वेलिंग, है ना. आज आपण आपल्या लॅमेंटेशनचं कारण दुसऱ्यांवर थोपतो, है ना, दुसऱ्यांना ब्लेम करतो. तर निश्चित कृष्णाने ज्ञान तेच दिलं असतं जे भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे, जे आजच्या संदर्भानुसार सुद्धा, आजच्या काळाच्या कसोटीवर सुद्धा खरं ठरलं असतं. वास्तविक तेच ज्ञान दिलं असतं. वास्तविक कृष्णाने तेच ज्ञान दिलं असतं. कारण आज 5000 पेक्षा अधिक वर्ष उलटून गेलेत तरी सुद्धा भगवद्गीतेचा प्रत्येक शब्द आपल्यासाठी प्रेरणा देणार आहे. आजच्या कंटेम्पररी वर्ल्ड मध्ये सुद्धा भगवद्गीता तितकीच संयुक्तिक आहे जितकी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनासाठी संयुक्तिक होती. तेव्हा अर्जुन
कुरुक्षेत्रावर त्रस्त होता, आज आम्ही आमच्या घरामध्ये, आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, आमच्या प्रत्येक संबंधामध्ये त्रस्त आहोत. सिच्युएशन बाह्य रूपाने बदलली असली तरी सारखीच आहे, आणि त्याचं सोल्युशन भगवद्गीतेचं ज्ञान ॲज इट इज तेव्हा लागू होतं, आज लागू आहे आणि अनादिकाळापर्यंत लागू राहील. भगवद्गीतेचे सिद्धांत आज आमच्या अँझायटी, डिप्रेशन, अनसक्सेसफुल, पियर प्रेशर, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स या सगळ्या गोष्टींसाठी योग्य उत्तर आहे. भगवद्गीता आजही तेवढीच रिलेव्हंट आहे आणि नेहमीसाठी राहील. नक्कीच सर, भगवद्गीता खरंच आजच्या कलियुगामध्ये, झीच्या युगामध्ये देखील खूप रिलेव्हंट आहे. सर, जाता जाता तुम्ही आपल्या ऑडियन्सला काय सांगाल? तुम्ही म्हटलं जेनझीचं युग आहे ना. शॉर्ट फॉर्म्स त्यांना खूप आवडतात. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. फर्स्ट चॅप्टर ऑफ भगवद्गीता इज फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. लास्ट चॅप्टर ऑफ भगवद्गीता इज मोमो. अर्जुनाच्या फोमोला कृष्णाने दिलेलं उत्तर म्हणजे मोमो. कृष्ण अर्जुनाला सांगतात, मेडिटेट ऑन माय ऑर्डर्स. कृष्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. हे अर्जुना, तथाकथित सगळ्या चिंतांचा, डिप्रेशनचा, एन्झायटीचा, त्रासांचा आणि तथाकथित सगळ्या धर्मांचा त्याग कर. जस्ट सरेंडर अनटू मी. मला शरणागत हो, मी तुझं पूर्णपणे रक्षण करेल. आणि कृष्णाला शरणागत होणं म्हणजे काय? कृष्णाला शरणागत होणं म्हणजे भगवद्गीतेच्या उपदेशानुसार आपलं जीवन व्यतीत करणे. राईट? मग ते मिलेनियल जनरेशन असो की जेनझी जनरेशन असो, राईट? भगवद्गीता खरंच सर. प्रत्येकासाठी संयुक्तिक आहे. आणि म्हणून ती भगवद्गीता कशी वाचायची? आज आपल्याला रोटी, कपडा, मकान याच्या सोबत एक चौथी आवश्यकता आहे, ती म्हणजे 2 GB पर डे. एम आय राईट? प्रत्येकाला 2 GB डेटा लागतो. वापरा. त्यासोबत एक थोडंसं उलट करा, 2 BG पर डे. 2 भगवद्गीता, 2 BG पर डे. भगवद्गीतेचे 2 श्लोक, त्यांचा अर्थ आणि तात्पर्य वाचायचा प्रयत्न करा. त्यातून मिळालेला उपदेश जीवनामध्ये अंगीकार करण्याचा प्रयत्न करा. जीवन सफल बनेल. सो आजच्या जेनझीच्या युगमध्ये, आज जेनझीच्या जनरेशनमध्ये भगवद्गीता युगामध्ये भगवद्गीता कशी अंगीकारावी? 2 BG पर डे. जस्ट 2 वर्सेस ऑफ भगवद्गीता एव्हरी डे. ठीक आहे? हो, खरंच सर, तुम्ही खरंच सांगितलं की 2 GB is for internet and 2 BG for inner net. खरंच सर, तुमचे हे सगळे उपदेश आम्ही नक्कीच लक्षात ठेवू. आणि सर, थँक्यू सो मच की तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिला, त्यासाठी खरंच थँक्यू. थँक्यू. मी सुद्धा खूप आभारी आहे की आजच्या युगामध्ये तुम्ही ज्या जनरेशनला रिप्रेझेंट करता, त्या जनरेशनला सुद्धा भगवद्गीतेकडे थोडी ओढ आहे ना. ही ओढ नक्कीच पुढचे काही वर्ष, शतक आपल्याला, खास करून आता जो युवा समाज आहे, त्यांना योग्य गायडन्स घेऊन खऱ्या अर्थाने जीवन सफल बनवण्यासाठी मदत करेल. धन्यवाद. खरंच सर, थँक्यू. कृष्ण.